उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं. म्हणजे 2019लाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. तर त्या 2022मध्ये ते मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे किंवा जयकुमार रावल वगैरे अशी सगळी भाजपाची जी नेते मंडळी होती त्यांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं आणि त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची आणि त्यातून मग महाराष्ट्रामध्ये जे सरकार होतं महाविकास आघाडीचं किंवा महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे हा आपल्याला निर्वेदपणे पार पाडता येईल अशी एक योजना तेव्हा आखली जात होती. आणि त्याचा सगळा भांडाफोड हा देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान केला, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल.